काय वाटतं बरं, काय आहे आपले किल्ले म्हणजे? आपले किल्ले म्हणजे आपली संपत्ती. 10वीचे क्लासेस सुरू होते. 12 जूनला ते एक्सपायर झाले आणि मी 15 जूनला मी क्लासला परत हजर होते शाळेमध्ये. गड किल्ले फिरण्याची किंवा सह्याद्री फिरण्याची आवड कशी निर्माण झाली? तर तुम्ही हरिश्चंद्रगड बघितला वरून, खूप छान वाटतो. कडा वगैरे खूप लोक वगैरे जातात, ते डहाळे वगैरे टाकतात, काय टाकतात वरती येण्यासाठी, बघण्यासाठी, रील्स करण्यासाठी खास. पण जेव्हा तुम्ही रॅपलिंग करून जेव्हा खाली जातात ना, तेव्हा पूर्ण असं व्हाईट जे कचरा पडला असतो, सगळ्या बॉटल्स आहेत खाली. एका महिन्यात एक तरी ट्रेक किंवा कुठेतरी फिरलं पाहिजे. आपल्या ऐतिहासिक ठिकाणी असू द्यात, गड किल्ले, तुम्ही बाहेर जा, स्वतःला वेळ द्या. फक्त काम काम काम, आपल्या आयुष्यभर कामच करायचंय. माझं असं म्हणणं की तुम्ही निवांत स्वतःला पण वेळ द्या. काय वाटतं बरं, जेव्हा एखादा गड ढासळतोय किंवा काहीतरी नको त्या गोष्टी बघायला मिळतात, तेव्हा काय वाटतं? माझं असंच आहे की तुम्ही आई वडिलांना वेळ द्या. आई वडिलांना ज्या वेळी एक्सप्रेस करा तुमचं प्रेम. कधी त्यांना म्हणजे मोठ्या आवाजात पण बोलू नका, तुमचं थोडी पात्रता नाही आई वडिलांवरती मोठ्या आवाजात बोलायची. आणि तुम्हाला जे करायचं त्यांना डिसिजन मध्ये घ्या, त्यांच्यासोबत बोलून डिस्कस करून डिसिजन घ्या. कारण आई वडिलांसारखं तुम्हाला कोणच वाट दाखवणार नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. मला असं वाटतं की महाराष्ट्रात जन्म आलेल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज सोडलं दुसरं मोटिवेशनची गरज पडणार नाही. काहीच नाही, फक्त छत्रपती बस. बास.